नमस्कार मंडळी. तर आज आहे 19 फेब्रुवारी. तर आपल्या पूर्ण जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. ह्या किती छोट्या बघा, किती शिवराय तयार झालेले आहेत, किती जिजाऊ तयार झालेले आहेत. खूपच छान. हे अंगणवाडीतला कार्यक्रम होता. शिवाजी महाराजांच्याबद्दल जेवढं बोललं तितकं कमीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तो एक विचार आहे, एक ज्वाला आहे. अन्यायाविरुद्ध उभी राहण्याची ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच आपल्याला शिकवलेलं आहे की अन्यायाला घाबरायचं नाही, स्वराज्यासाठी कायम लढायचं आहे. हे छोटे शिवराय बघा आणि छोट्या जिजाऊ बघा, खूपच छान तयार झाल्या होत्या. आमच्या चौकातच, म्हणजे मी जिथे राहते तिथे आमच्या चौकातच हा कार्यक्रम चालू होता. पहिल्यांदा शिवाजी महाराजांना पाण्यात घालायचं काम चालू होतं. मी आणि माझी सिस्टर घालत होते. की म्हणजे प्रत्येक जसं बारसं असते तसंच हा सगळा कार्यक्रम होता. जसं आपल्या बाळाला आपण पाण्यात घालतो तसंच हे चालू होतं की पाण्यात वगैरे घालायचं. प्रत्येक देवांची नावे घ्यायची, 5 वेळा प्रत्येक देवांचं नाव घालून ते करायचं. हे म्हणजे जसं आपल्या रिअल बेबींचं बारसं करतो तसंच हे सगळं चालू होतं. ज्या मुलांनी हे सगळं अरेंजमेंट केलं होते ती मुलं खूपच छोटी, म्हणजे 10वीच्या आतलीच आहे. सगळी छोटी छोटी मुलं आहेत. त्यांनी काल वर्गणी वगैरे गोळा केली. प्रत्येकाने स्वेच्छेनं दिले पैसे वगैरे. छान त्यांनी शिरा वगैरे बनवला होता. खूपच छान सजावट केली होती. अरेंजमेंट खूप छान होतं. इतक्या छोट्या मुलांनी इतकं छान केलं होतं ना, बासच. आणि आमच्या इथल्या सगळ्या बायका आल्या होत्या. पाण्यात वगैरे घातल्यानंतर शिवाजी महाराजांचा पाळणा चालू केला, पाळणा वगैरे चालू होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप शिकवणी दिलेल्या आहेत. ज्या मातीत शिवराय जन्मलेले आहेत त्या मातीत अजूनही स्वाभिमान जिवंत आहे. स्वाभिमानानं कसं जगायचं हे खूपच मोठी शिकवण दिलेले आहेत. आता ह्या सगळ्या आमच्या इथल्या बायका, म्हणजे खूप लेडीज जमा झाल्या होत्या. त्या सगळ्या पाळणा म्हणत होता. शिवरायांचे खूप छान छान पाळणे म्हटले. शिवरायांचा पाळणा म्हटला. आणखी 2-3 खूप छान पाळणा चालू होता. नंतर शिवाजी महाराजांनी म्हणजे फक्त इतिहास नाही आहे, तो एक स्वाभिमान आहे. शिवराय फक्त इतिहास नाही, एक स्वाभिमान आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आहे. लहान वयातच शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. सर्वसामान्य माणूस तिथे सुरक्षित राहू शकेल, स्त्रियांचा सन्मान होईल, परत अन्यायाविरुद्ध कठोर उत्तर दिले जाईल. आज तलवार नाही, युद्ध नाही, पण संघर्ष आहे. संघर्ष म्हणजे खूप गरिबीशी, अपयशाची, नकारात्मक विचाराशी हा पण खूप मोठा संघर्ष आहे. त्या संघर्षाविरुद्ध लढण्याची ताकद शिवरायांनीच दिलेली आहे. कोणत्याही भीतीवर मात करून स्वतःवर विश्वास ठेवणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपणाला सिद्ध करणे, हेच खूप मोठी शिकवण त्यांनी दिलेली आहे. परिस्थिती कशीही असली तरी हार मानायचं नाही, ही सगळ्यात मोठी शिकवण दिली आहे. आजकाल कसं म्हणजे खूपच स्त्रियांच्यावर अन्याय वगैरे होत आहेत. खूप रेप केस वाढलेले आहेत. खूप म्हणजे खूपच. आता नव्यानं काही सांगायचे नाही नको. पण आता जर शिवराय असते तर हे चित्र काय पूर्ण वेगळंच असतं. पूर्ण म्हणजे पूर्ण वेगळंच असतं. जर शिवराय आपणाला खरंच उतरावायचं असेल तर शिवरायांचा आपल्याला शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत हे आपल्या अंगी उतरलं तर खरंच त्यांना एक मानाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले. आपण किल्ले काय जिंकू शकत नाही, पण आपल्या आतल्या कमतरता नक्कीच जिंकू शकतो. आपल्या ज्या कमतरता आहेत, आपण दुसऱ्यांच्यापेक्षा कसं कमी वगैरे आहे असं विचार करतो, त्याच्यावर मात करणे हीच सर्वात मोठी शिवरायांना मानाचा मुजरा असेल. आता इथे सगळे आमच्या इथले मुले जमले होते. आमच्या इथले जे अध्यक्ष वगैरे आहेत ते आले होते. त्यांनी मूर्तीचं पूजन वगैरे केले, हार वगैरे घातला. नंतर झाल्यानंतर फटाकडे वगैरे वाजून असं सेलिब्रेट झाली शिवजयंती. खूपच छान सोजवं तामझाम, सिम्पल पर स्वीट अशी छानच सेलिब्रेट झाला होता. नंतर शिवरायांचं आम्ही दर्शन घेतलं, मी आणि माझी मुलगी. बायकांना हळदी वगैरे कार्यक्रम पूर्ण ते पण सगळं झालं छानपैकी कार्यक्रम. बघा शिवरायांची मूर्ती किती सुंदर आणि किती सुरेख आहे बघा. ते तर काय, आम्ही तर शिवरायांच्या इतिहासाच्या खूपच जवळ आहे. माझं माहेर आणि सासर दोन्हीही पन्हाळा साईडलाच आहे. सासर माझी पन्हाळाच आहे, त्यामुळे आम्हाला पन्हाळा किल्ला खूपच जवळ, खूप म्हणजे खूपच जवळ आहे.
त्यामुळे शिवरायांचे आम्ही खरे मावळे आहेत असं म्हणता येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकताय, सबस्क्राईब करू शकताय आणि सपोर्ट करा. प्लीज प्लीज सपोर्टची खरंच खूप गरज आहे. माझी छोट्याशा 2 बघा प्रिन्सेस